मी बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव 9850 1555 हा माझा मोबाईल नंबर आहे। 8 जुलै 2025 सकाळचे 8 वाजलेले आहे। उज्जैन क्षेत्री नवीन बंगलामुखी मंदिर झालेलं आहे। फार सुंदर मंदिर आहे। यामध्ये आपण आज व्हिडिओ करणार आहोत। व्हिडिओचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। काल आपण अष्टविनायक मंदिरात व्हिडिओ केला, परंतु अनवधानाने माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करणं मी विसरून गेलो। मी तिची क्षमा मागतो। आज पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। सुंदर असा परिसर हा आहे, आपण बघायला हवा। इथे आवर्जून आपण भेट द्यायला हवी। ज्याप्रमाणे महाकाल क्षेत्र आहे त्याचप्रमाणे हे पण अगदी उत्कृष्ट असा नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मंदिराचा। छान मंदिर आहे, अगदी बघायला हवं। असं बघत असताना आपण या ठिकाणी जर बघायला गेले तर सुंदर मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसते। हे मंदिर दिसत असताना हा जो चौथरा आहे, हा चौथरा बहुतांश यज्ञकुंडाचा असावा असं या ठिकाणी दिसते। असं दिसत असताना या ठिकाणी आपण जर पाहायला गेले तर खाली महादेवाचं मंदिर आहे। मोठं महादेवाचं मंदिर छानपैकी आहे ठिकाणी, त्याचं दर्शन मी तुम्हाला घडवतो। त्या अगोदर आपण बघूया या ठिकाणी महाबली कालभैरवाचं मंदिर या ठिकाणी आहे। महाकाल कालभैरवाचं मंदिर आणि ही मूर्ती त्यांची आपण बघणार आहोत। आज बघा, ही मूर्ती बघत असताना आपण या ठिकाणी दुसरी मूर्ती या बाजूला आहे। दुसरी मूर्ती ह्या ठिकाणी पाहत असताना आपला ही मूर्ती महावीर हनुमान आहे। योगीवीर पंकनाथ म्हणून यांना म्हटलेलं आहे। सुंदर मूर्ती आहे, प्राचीन मूर्ती आहे। अंधारा असल्या कारणाने आपल्याला दिसणार नाही, पण तरी आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। त्यानंतर आपण आता महादेवाच्या खालच्या मंदिरात जात आहोत। खालच्या मंदिरात जात असताना या ठिकाणी शिलानाथजी महाराज आहे। बृहस्पतीनाथजी महाराजांची मूर्ती पण या ठिकाणी आहे। आणि या ठिकाणी असत असताना हा आपण नंदी इथे बघणार आहोत। फार सुंदर नंदीची आहे, काळ्या पाषाणाची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कासव पण आहे। आता ही स्फटिकाची मूर्ती आहे। सगळ्यांना मला सांगायचं वाटते, महादेवाची ही मूर्ती आहे ना, लिंग आहे हे स्फटिकाचं आहे। अगदी जवळून तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो। ही स्फटिकाची मूर्ती आहे, खास स्फटिक आहे, ओरिजिनल स्फटिक आहे। हा समुद्रामध्ये तयार होत असतो। आलं लक्षात? दिसतं? ही स्फटिकाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळत असताना स्फटिकामधल्या महादेवाचं दर्शन म्हणजे स्वयंसिद्ध दर्शन असं होते। आणि त्याला आपण पाहायला गेले तर इथे ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः, जय भोले, जय भोले, बम भोले, बम भोले असं आपण म्हटलं की आपल्या सर्व इच्छा या ठिकाणी पूर्ण होत असतात। हा परिसर अगदी उत्कृष्ट परिसर आहे। आपण आता या ठिकाणाहून पुढे जाणार आहोत। वरती पायऱ्या चढू आपण। या पायऱ्या चढत असताना या ठिकाणी सिंह दाखवलेला आहे पायऱ्यावर। पायऱ्यावर हा सिंह आपण बघूया। तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये मला कसं घेता येते, करता येते हे आहे। सिंहाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसून राहिलेली आहे आणि आपण वर जाणार आहोत। वर जाण्यापुढे आजचा विषय आपल्याला आहे ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय हे आपण बघणार आहोत। मंदिर बघा, सुंदर आपण चालत आहोत। इथे
सुंदर असं मंदिर आहे, अत्यंत उत्कृष्ट असं मंदिर आहे, बघण्यालायक मंदिर आहे। आणि इथे चित्र जे आहे फार सुंदर चित्र काढलेली आहे। हे बंगलामुखीचं चित्र आहे। आपण या ठिकाणी पूर्ण चित्र घेऊया, थोडासा मोबाईल आडवा करून। त्यानंतर हे माँ मनसा देवीचं चित्र आहे। त्यानंतर हे दुर्गा देवीचं चित्र आहे। त्यानंतर आपण हे घेऊ, हे चित्र नागकन्येचं आपण आतापर्यंत कुठेही बघितलं नव्हतं, तर हे बघणार आहोत। नागकन्येचं चित्र, हे शिवपार्वतीचं चित्र आहे। सुंदर रेखाटन केलेलं आहे हे या ठिकाणी, आपण बघूया। दुरून घेतलं की बरं दिसते, पूर्ण दिसते। व्हिडिओ करण्याचा काही ज्ञान मला नाही आहे, परंतु आम्ही करतो, हळूहळू शिकता येते, हे तेवढंच खरं आहे। आपण हा परिसर बघूया। हा परिसर तुम्हाला मी दाखवत आहे, सुंदर परिसर आहे। हा खांब बघा, हे वरती बघा सिलिंग कसं आहे, सिलिंगसुद्धा छान आहे। हे नागकन्येचं चित्र आपल्याला दिसेल या ठिकाणी। हा परिसर बघा, खाटूमाटीचं मंदिर आहे मोठं, आणि हे जे मंदिर आहे हे बांगलामुखीचं मंदिर आहे, बांगला देवीचं मंदिर आहे। हे सकाळी 11 वाजता उघडते, किंवा काही वेळेला 10 वाजता उघडण्याचा इथे प्रयत्न होतो, परंतु वर्तमान स्थितीमध्ये हे मंदिर बंद आहे। देवीचं दर्शन आपल्याला घेता येत नाही, कारण आपण फार सकाळी 8ला आलेलो आहोत। म्हणूनच आपण या ठिकाणी या द्वाराचं दर्शन घेऊया। हा परिसर बघा, हा कसा आहे। हा परिसर बघत असताना मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया। आजचा विषयाचा आपण हे करूया, विषय कोणता घ्यावा याविषयी। बंगलामुखी दर्शन म्हणजे सर्वव्यापी दर्शन, सर्व इच्छापूर्तीचं दर्शन आणि इच्छापूर्ती प्राप्तीचा योग, असं आपल्याला या ठिकाणी म्हणावंच लागेल। बंगलामुखीचं प्रमुख मंदिर हे बांगलादेशामध्ये आहे। आता बंगलामुखी मंदिरामध्ये 4 बाजूला मशान लागते। आता ते बंगालमध्ये आहे, आणि उज्जैनपासून 150 किलोमीटर नलखेडा आहे आगर रोडवर, त्या ठिकाणी बंगलामुखी आहे। ते 2 नंबरचं जगातील आहे, इथे 4 बाजूला स्मशानभूमी आहे, आणि इथे मात्र एकच स्मशानभूमी या मंदिराला लाभलेली आहे। आणि या ठिकाणी हे आपल्याला सांगलं, विवाहाविषयी आपण घेऊया। ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून विवाहाविषय हा आपण अनेकदा घेतलेला आहे, परंतु विवाहाविषयी घेत असताना जितकी माहिती देता येईल तितकी माहिती आपल्याला कमी पडणार आहे, कारण ज्योतिषशास्त्रामध्ये एक प्रकरण जेवढं मोठं आहे की ते एका मनुष्याच्या जीवनात पण पूर्ण होणार नाही। असं विवाह योग बघत असताना मुलाचा विवाह योग बघायचा आहे, मुलीचा विवाह योग बघायचा आहे, घटस्फोटानंतर विवाह योग बघायचा आहे। घटस्फोट कोर्टानुसार झालेला असला त्याचेच वेगळे सूत्र आहे, खाजगीरित्या झाला त्याची वेगळी सूत्र आहे, दोघांच्या संमतीनं झाला त्याची ज्योतिषशास्त्रात वेगळी सूत्र आहे, आणि विवाह योग असताना जन्मकुंडलीच्या माध्यमातून विवाह योग हा कळत नाही। जन्मकुंडली आपण उघडले की लग्न म्हणून एक पहिले कुंडली येते, ती लग्न म्हणजे विवाह नसतो, मी हे वारंवार सांगतो। ते उदयमान कुंडली असते, त्याच्यावरून आपल्याला विवाह योग कळत नाही। विवाह योगाची वेगळी पत्रिका आपल्याला मांडावी लागते। आता विवाह योगाची प्रथम विवाह आपला असला तर त्याच्यासाठी शुद्ध पत्रिका ज्याला म्हणतात, शुद्ध विवाह पत्रिका आपल्याला हवी।
त्याच्यातून आपल्याला कळते की आपल्याला विवाह योग कसा आहे, कुठे आहे, केव्हा होणार आहे, कसा होणार आहे, याविषयी आपल्याला ज्ञान पुष्कळसं आपल्याला प्राप्त होत असते. आता त्याच्यानंतर सरकारी म्हणजे कोर्ट कचेरीच्या मार्फत जर झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला शनी बघावा लागतो. शनीचं स्थान कसं आहे, ते कुयोगात असलं तर म्हणजे कोर्टामार्फतच घटस्फोट होतो. आता खाजगीरित्या घटस्फोटाला काही जाती समूहाला सरकारने किंवा कायद्याने परवानगी दिलेली आहे. त्यांना तो खाजगी पंचायतीमार्फत घटस्फोट घेता येतो. जळगाव विभागामध्ये असा घटस्फोट घेण्याचं प्रमाण आणि पुष्कळशा जातीमध्ये आहे आणि त्यांच्या जातीपंथी प्रमाणाने ते घटस्फोट घेतच असतात. त्याच्यानंतर दोघांच्या संमतीने जर झाला तर त्याचं वेगळं सूत्र आपल्याला आहे. त्याच्यात प्रेममय म्हणजे आणि त्याच्यामध्ये येणारं आंतरयोग, त्याला ग्रहणयोग म्हणतात की विवाहाला ग्रहण लागलं थोडंसं. आता ग्रहण लागलं म्हणजे विभक्त होणं अनाशय झालं आणि ग्रहण लागल्यावर ग्रहण सुटते काही काळाने, आपण बघितलेलं आहे. मग पुनश्च मिलन होते अशा अनेकांचं. म्हणजे काही वेळ दुरावा होते, पत्नी माहेरी जाऊन बसते किंवा पतीसुद्धा रागाच्या भरामध्ये इतरत्र स्थापन करतो आणि नंतर पुनश्च एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. तर याला ग्रहणयोग विवाहयोगच्या बाबतीत आपल्याला वेगळं सूत्र वापरावं लागते. परंतु हे सगळं सूत्र वापरत असताना जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते, हे पण तेवढं आपल्याला बघायला हवं. असं बघत असताना मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की विवाह योग हा 3 तऱ्हेने होतो. एक मुलांकडून म्हणजे पुरुषांकडून, एक स्त्रीला पटत नाही म्हणून स्त्रीकडून, आणि दोघांच्या कुंडलीमध्ये विवाहयोग असला आणि तुम्ही विवाहयोगाला अशांतता आहे, जीवन जगत आहे, वाद होतात आहे, भांडणतंटा होत आहे आणि जीवन संसार चालू आहे तुमचा. आणि जर ज्योतिषशास्त्रात असलास तर तोही होतो, तर तोही घडवून आणला जातो परमेश्वराच्या माध्यमातून. तो विवाहयोग घडतो. मग विवाह हा परमेश्वराच्या माध्यमातून कसा घडतो, तर त्याला एक वेगळं सूत्र आहे, ते दुःखद सूत्र आहे. ते इथे सांगता येत नाही, परंतु आपल्याला ते ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मात्र आपल्याला कळत असते. असा हा योग आपल्याला कळत असताना विवाह आपण जर बघितलं तर विवाह म्हणजे संसार हा कशासाठी करायचा असतो, विवाह कशासाठी करायचा असतो. जर शारीरिक सुखासाठी विवाह मुळीच नाही किंवा हितसंबंध जपण्यासाठी मुळीच नाही. विवाह केवळ आपल्याला वंश वाढवण्यासाठीच असतो. आजच्याही दृष्टिकोनातून वंश वाढला नाही, संतती झाली नाही, 2-4 वर्षात झाली नाही, मग समाजामध्ये, नातेवाईकामध्ये किंवा आजोबाजीमध्ये किंवा सासू सासऱ्यामध्ये संतती केव्हा होईल याविषयी उत्कंठा असते. आणि मग तुम्ही प्लॅनिंग केलं आहे की काय याशी विचारणा होते. मग संतती का होत नाही याच्याविषयी कुतूहल जागृत होते आणि मग शेवटी चर्चेचा हा विषय बनतो. मग पुष्कळसे जण वैद्यकीय क्षेत्राकडे वळतात, मेडिकल क्षेत्राकडे वळतात आणि मग याच्या माध्यमातून औषधोपचार सुरू होतात. आता अनेक वर्ष औषधोपचार करूनसुद्धा संतती झालेली नाही, आपण हे बघायला आपल्याला मिळते. मग असं का होते? मग इथे विज्ञान अपूर्ण का पडते? विज्ञान अपूर्ण का पडते हा एक प्रश्न असतो. कारण विज्ञानामध्ये जर आपण हे विज्ञान हे मुळातच अपूर्ण आहे. विज्ञान कधीही पूर्ण नाही आहे. डॉक्टरसुद्धा एखाद्या वेळेस आपल्याला सांगतो की आता घरी जाऊन सेवा करा. मग घरी जाऊन सेवा करा क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये का ठेवलं जाते, ICUमध्ये का ठेवलं जाते? तुम्हाला जर कळते आहे की हा मनुष्य शेवटच्या पंथाला आहे, तर मग इथून का ठेवलं जाते? मग ही हॉस्पिटल ICU आणि क्रिटिकल हॉस्पिटल ही मरणाची आहेत की काय, अशी एक शंका येते. आणि हा संशोधनाचा विषय आहे, तर सरकारने याबाबत संशोधन केलं पाहिजे की ICUमध्ये आणि क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये किती मरण होते. तर संततीबाबत आपण जर बघितलं तर काही लोक दत्तक विधान करतात आणि दत्तक विधानाच्या मार्फत दत्तक घेण्याचा प्रयत्न करतात. आश्रमातून किंवा इतरातून मुलं मुली आणली जातात. काही वेळेला काय असतं की घराण्यातीलच दत्तक घेण्याचा प्रयत्न करतात आणि तो पण यशस्वी होतो असं नाही. तर जन्मकुंडलीच्या माध्यमातून नव्हे तर दत्तक विधानाच्या माध्यमातून संततीभावातून लाभभाग्य बघून आपल्याला कळते की आपल्याला दत्तक घेतलेला पुत्र किंवा पुत्री ही आपल्याला यशदायी किंवा सेवादारी होणार आहे की नाही, ते आपल्या नशिबात आहे की नाही, हे बघण्यासाठी पण ज्योतिषशास्त्र बघायला हवं. ते आणि जे काही घेणार आहे, आता काही वेळेला आश्रमातल्या मुलात जे असतात
तिथे नेऊन आणलेली असतात, त्यांची जन्मतारीख वेळ नसते, हेही तितकंच खरं असते. तर मुखाकृती विज्ञान हे ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. मुखाकृती विज्ञानामार्फत आपल्याला त्या मुलाचा किंवा मुलीचा चेहऱ्यावरून आपल्याला कळते की हे कोणत्या राशीचे असेल, कोणत्या स्वभावाचे असेल, त्यांचं आयुष्य कसं असेल, त्यांचं चारित्र्य कसं असेल, ती कुठली उत्पत्ती असेल, अशाविषयी आपल्याला त्यातून बरंचसं कळते. कारण ह्याला विज्ञान तुम्हाला काही सहाय्य करत नाही. एखाद्या सोनोग्राफीमध्ये तुम्ही केलं किंवा MRI केलं किंवा रक्तलघवी तपासली किंवा DNA केलं तरी तुम्हाला याच्यातून काहीही मार्क होत नाही. विज्ञान या ठिकाणी शून्यवत आहे. ज्योतिषशास्त्र मात्र तुम्हाला अधिकाधिक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करते. विवाहाच्या दृष्टिकोनातून घटस्फोट झाल्यावर मग पुढे काय? घटस्फोट घेण्याच्या अगोदर आपल्याला विचार करायला हवा की आपल्याला पुनरपी विवाह योग आहे का नाही, हा फार मोठा प्रश्न आहे. बरं, तुम्ही तर घटस्फोट घेऊन घेतला, कोर्टामार्फत घेतला, खाजगीमार्फत घेतला, समझोत्याकडनं घेतला, काहीही घेतला, आणि मग पुढचा विवाह नाही झाला तर काय कराल? मग तुम्हाला संन्यस्त पुढे राहायचं आहे की काय, हा विचार तुम्हाला करावा लागेल. मग पुनश्च विवाहाचे योग आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्राचीच मदत घ्यावी लागेल. आणि पुनश्च योग आहे, पण तो किती वर्षांनी आहे, तो लगेच आहे का 5-10 वर्षांनी आहे का पुन्हा 10 वर्षांनी आहे, हे पण बघायला हवे. कोर्टामार्फत आपण जर घटस्फोट घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चित बहुसंख्य कालावधी लागतो आणि वाढते वय होते, आणि वाढते वय झाल्यामुळे मग विवाह होण्याची समस्या निर्माण होते. आधीच आज विवाह करणे म्हणजे समस्या झालेली आहे. विवाह होत नाही, जमत नाही, स्थळ येत नाही, आपण असं बघायला मिळत असतो. त्याच्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये इंजेक्शन, टॅबलेट, गोळ्या नाही आहे, उपासना आहे. उपासनाच्या आधारातून आपल्याला विवाह योग आणावा लागतो किंवा येतो, किंवा आपल्याला तसा अनुभव येतो आणि अनुभव घ्यायचा असतो. आणि आपण उपासना, आराधना, एकादशी, व्रत, वैकल्य करतो, ते काही वाहून नाही जात. आणि आज माझ्या मते शाळेमध्ये हेच शिकवायला गेलं पाहिजे. आज अंधश्रद्धा म्हणून हा विषय सरकारने सुद्धा बाजूला ठेवलेला आहे, परंतु ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून धार्मिक विषय, आज सर्व धर्माचे विषय आज शाळेमधून शिकवायला हवे. धर्माची शिकवण हीच मनुष्याला प्रगतीकडे, उत्साहाकडे नेणारी असते. जीवनाला आवश्यक असा धर्म असतो, इतरत्र काही नाही. विज्ञान हे तुम्हाला आयुष्य देऊ शकत नाही. आज पूर्वी वैद्य होते, आज दवाखाने किती झालेले आहे. डोळ्याचा दवाखाना वेगळा, नाकातोंडाचा दवाखाना वेगळा, चर्म वेगवेगळा, संधिवाताचे दवाखाने वेगवेगळे दवाखाने. हे का झाले? तर हे विज्ञानाची देण आहे. विज्ञानाचा दुष्प्रभाव झालेला आहे. कोरोना कशामुळे झाला तर विज्ञानामुळेच झालेला आहे ना. मृत्यूची संख्या काय वाढते आहे तर विज्ञानामुळेच वाढते ना. दवाखान्याच्या माध्यमातून ट्रीटमेंट घेऊन मृत्यू किती झाले याचं संशोधन करावं. या ठिकाणी आपण याच्या मार्फत आपण जर जन्मकुंडली आपल्या परिपूर्ण अशी काढली, भावाधिभाव योगाची कुंडली हवायला हवी. कॅम्प्युटरची कुंडली असत्य असते, ज्याच्यावर जन्माक्षर आणि जन्मांक लिहिलेलं असते ते पण असत्य असते, हे लक्षात घ्यावं. पारंपरिक कुंडली ही महत्त्वाची असताना हे काढण्यासाठी जाणकार ज्योतिषाचा संबंध असावा लागतो आणि जातकार ज्योतिषी या ठिकाणी हवा असतो. आपल्या जीवन आयुष्यामध्ये कोणकोणते रोग होणार आहे हे आपल्याला ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन आपल्याला हवं असते. विवाहाच्या दृष्टिकोनातून आपण जर पुनश्च आपण विवाहाकडे वळूया तर विवाह हा शक्यतोवर तुमचं नाही पटत असलं की नाही पटत असलं तर लवकर मोकळे होऊन पुनरपी विवाह योग आहे की नाही हे बघूनच तुम्ही घटस्फोटाचा निर्णय घ्यायला हवा. आता वास्तविक पाहता घटस्फोट आपल्या पत्रिकेत आहे की नाही हे विवाहाच्या अगोदर आपल्याला ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन करत असते. आता माझ्या पत्रिकेत जर घटस्फोट योग आहे तर मी काय केलं पाहिजे? मग घटस्फोट घेऊन पुन्हा विवाहाची प्रतीक्षा केली पाहिजे तर नाही. तर योग्य विवाह कसा होईल हे आपल्याला बघायला हवं. गुणमिलनामध्ये विवाह योग आपल्याला काहीही कळत नाही, संसार कळत नाही, संसाराचं भाष्य कळत नाही, संतती होईल की काही कळत नाही. एखादा रोग आहे, अल्पायुषी योग आहे, भांडण आहे, तंटण आहे, कोर्ट कचेरीचे आहे, हे आपल्याला काही कळत नाही. माहेरी जाण्याचे योग आहे आणि इतरत्र अनेक दुष्प्रभाव आपल्या संसारामध्ये होण्याचे योग आहे. तर हे आपल्याला गुणमिलनात कळत नाही, कुंडली मिलनाच्या याच्यातून मात्र कळते. पण याच्यासाठी दोघांच्या स्वतंत्र कुंडल्या हव्या. बहुतांश लोक काय करतात, गुरुजी सर्वसाधारण बघा जमते की नाही जमते, हे मात्र हे योग्य नाही. आपल्या जीवन आयुष्याचा प्रश्न आहे. आपण जन्म घेतो तो पहिला जन्म असतो आणि आपण विवाह करतो, संसार सुरू करतो तो दुसरा जन्म असतो.
पुनर्जन्म असं म्हणायला हवं. कर्क नाही, आपण एकट्याने जीवन जगू शकत नाही. स्त्रीला पुरुषाची गरज आहे, पुरुषाला स्त्रीची गरज आहे. आणि हे योग्य साधवणूक झाली आणि निवड झाली आणि केला तर संसार हा निश्चित सुखाचा होतो. आता माझ्या दृष्टीने बघायला गेले तर आमची दोघांची एक राशी होती, एक चरण होतं, एक नाडी होती. पुष्कळशान जणांचा माझी मंगळाची पत्रिका होती. विवाहस्थानी सप्तमस्थानी मंगळ होतं. पुष्कळ जण म्हणत होते की तुमचा विवाह सुखाचा होणार नाही, मुलं बाळ होणार नाही. परंतु मला 2 मुलं आहेत, 4 नातू आहे, पणती पण झालेली आहे, संसार अति सुखाचा होता असं म्हणायला हो. कारण तिचं निर्माण झालं आहे, स्वर्गवासी झालेली आहे. आणि स्वर्गवासी झालं असताना आता माझं वय 77कडे जात आहे. परंतु माझा पूर्ण संसार मुलाबाळांचा, नातवांचा, पंतांचा अतिशय सुखाचा आहे. तर आम्ही कुंडली मिलन करून विवाह केला होता. म्हणून सर्वांना सांगायचं आहे की आपण विवाह ठरवताना कुंडली मिलन करूनच विवाह करावा, एवढं माझं सांगणं आहे. विवाह योग बघत असताना आपल्याला कुठल्या देशाची पत्नी मिळणार आहे, कुठल्या देशाचा पती मिळणार आहे, दोघांमध्ये वयाचं किती अंतर असणार आहे, वर्ण कसा असणार आहे, काळा असणार आहे, गोरा असणार आहे, निमगोरा असणार आहे, गव्हाळी वर्णाचा असणार आहे, स्वभाव तापट आहे, क्रोधी आहे, संतापी आहे, शांत आहे, सात्विक विचाराचे आहे, याविषयी भाष्य जर असेल तर आपल्याला विवाहयोगातून सगळं कळते. कुठल्या दिशेचा स्थळ मिळणार आहे, विवाह सुखाचा होणार आहे, अफेअर आहे का प्रेमविवाह आहे. प्रेमविवाहाचं अचूक मार्गदर्शनसुद्धा आपल्याला ज्योतिषशास्त्रातून आपल्याला कळते. आता तर तुम्ही आम्हाला अनोखे असतात, जे व्हॉट्सअपवर आम्हाला मार्गदर्शन बोलवतात, आम्ही तर त्यांना बघितलंही नसते. परंतु आमचं मार्गदर्शन किती सत्यतेत आहे हे आपल्याला अनुभवाच येते. यावरून ज्योतिषशास्त्राची परीक्षा तर होतेच, त्या परंतु ज्योतिषाची पण परीक्षा या ठिकाणी आपल्याला होते, हे आपल्याला या ठिकाणी नमूद करावंसं असे. त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी मला सांगावंसं आहे की प्रत्येकाने कुंडली काढून घ्यावं. काही आता एखाद्या वेळेस संतती होत नाही, काही होत नाही, तर हार्मोन्स कमी आहे असं म्हटलं की पुरुषार्थ कमी आहे, स्त्रीमध्ये कमी आहे की पुरुषामध्ये कमी आहे, ह्यामुळे संतती होत नाही हे जरी विज्ञान सांगत असलं तरी काही शाप असतात, श्राप असतात किंवा काही आपल्या नशिबाचा भाग असतो, ते पण आपल्याला बघायला हवं असते. आणि हा नशिबाचा भाग बघत असताना आपल्याला या ठिकाणी जर आपण पुष्कळसं जर पाहिलं तर की दोघांचं सशक्त असते, रिपोर्ट ओके असतं, तरी पण संतती का होत नाही. दुसरा असा प्रश्न आहे की संसार आपण अनेक वेळेला करतो, मग प्रत्येक वेळेला संतती निर्माण होते का नाही. त्या ग्रहगोलाच्या सान्निध्यात जेव्हा अंकुरित होण्याची वेळ येते त्या वेळाच संतती होत असते. प्रत्येक संसाराच्या वेळेला संतती होत नाही. मग ह्याच ठिकाणी विज्ञान खोटं असत्य ठरते आणि मग इथे ज्योतिषशास्त्र खरं ठरते. तर त्याच्यासाठी विवाहयोग कसा आहे, काय आहे, कुठे आहे, हे जन्मकुंडलीच्या माध्यमातून नव्हे तर भावातिभाव कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला बघायला हवं. त्यातूनच आपल्याला अचूक मार्गदर्शन होण्याची संभावना अधिकाधिक असते. या ठिकाणी आपल्याला बघायला हवं. असं बघत असताना आणखीन मला एक सांगावंचं आहे की आपला संसार सुखाचा होईल हे ज्योतिषशास्त्र सांगत असते, दुःखाचं होईल हे ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन करत असते. याच्यातून काही उपासना आराधना असतात त्या मात्र ग्रहाच्या असतात, त्या धर्माच्या याच्यावरच्या नसतात. कारण ज्योतिषशास्त्रामध्ये जातपात धर्म नाही आहे हे लक्षात घ्या. ज्योतिषशास्त्रामध्ये फक्त आपल्याला बघायला हवं की ते ग्रहगोलाचं साम्राज्य आहे आणि ग्रहगोलाचे परिणाम हे देवाधिकावर झालेले आहेत. 14 वर्षाचा वनवास रामाला भोगावा लागलेला आहे. हरिश्चंद्राला राज्य सोडावं लागलेलं आहे. इंदिरा गांधीचा वध झालेला आहे. गणपतीचा सुद्धा शिरच्छेद झालेला आहे. हे सगळं 7.5च्या याच्यामध्ये झाले. 7.5सुद्धा परिणामकारक असते. म्हणून 7.5चे परिणाम आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून काय काय आहे हे पण बघायला हवं. आणि हे बघत असताना आपल्याला मार्गदर्शन जर हवं असेल तर आपल्याला जर आपण प्रत्यक्ष माझी भेट घेऊ शकतात. भेट घेण्याच्या अगोदर मात्र आपण मोबाईल करायचा, नंतरच भेट घेण्याचा प्रयत्न करावा. माझा मोबाईल नंबर आहे 9850001555 असो. आजच्या कार्याचा विषय आपण इथे संपवण्यापूर्वी एक पुनश्च मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण बंगलामुखी मंदिरामध्ये आलेलो आहे. बंगलामुखी मंदिरात आलेलं असताना आता याच ठिकाणी आपल्याला इथे मंदिराचं प्रवेशद्वार बंद झालेलं आहे. असू द्या, पुनश्च आपण कधीतरी येऊया. आपण इकडे आले तर अवश्य या असं मला इथे सांगावं असं वाटते. असो, आजच्या कार्याचे इथे समापन करूया. पुनश्च मला भेटायचं असेल तर आपण मोबाईल करा. व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे.
मी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावे, जिल्हा जळगाव, 9850 1555 8.